मंडळी, तुम्ही कधी बनवला आहे का असा पनीर घोटाळा? कधी बनवला नसेल तर एकदा बनवून बघा। यासाठी कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। तर इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतला, एक शिमला मिरची चिरून घेतली आहे, टोमॅटोसुद्धा बारीक बारीक चिरून घेतले, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या। पॅनमध्ये तेल बटर घातलं आहे, 1 चमचा जिरं आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा चांगला मिक्स करून परतून घ्यायचा। यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला, शिमला मिरची आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली घालून मिक्स करून घ्यायचं आहे। आता घालूया मसाले, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट धणे जिरे पावडर आणि 1 मोठा चमचा पावभाजी मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता घालायचं यामध्ये गरम पाणी घालून हे सगळं शिजू देऊया। आता इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतला आहे। पनीर बारीक किसणीने चांगला किसून घ्यायचा आणि किसलेला पनीर हा या भाज्यांमध्ये घालायचा, मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। यानंतर घालूया चवीप्रमाणे मीठ आणि याला छान फ्लेवर येण्यासाठी घालायची आहे कसुरी मेथी। कसुरी मेथीचा वापर नक्की करा। यानंतर घालूया चीज किसून, चीजमुळे सुद्धा छान असा मेल्टिंग माउथ असा हा पनीर घोटाळा तयार होतो। मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा आणि थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून परत एकदा झाकण ठेवून हा पनीर घोटाळा चांगला 5 मिनटं स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायचा। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, पावाबरोबर खायचं, काय मस्त लागतो। तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा।